तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेड फक्त स्वामींचे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तारक मंत्र कसं बनवायचं आहे। तर कशासाठी तारक मंत्र? तारक मंत्राचा जो पाणी आहे, तारक मंत्र हे स्वामी समर्थांचं मंत्र आहे, जे स्वामी समर्थांचं गुणगान त्याच्यामध्ये गायलेलं आहे। प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरणाने अशक्य ही शक्य करतील स्वामी। फक्त तारक मंत्र ऐकल्याने, एकदा म्हणल्याने तुमच्या स्वतःमध्ये एवढा आत्मविश्वास वाढतो। जर तुम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये, खूप असं वाटतं ना की आता काहीच राहिलं, आता जावं आणि आपण देवाकडे आपल्याला जायचं आहे, त्यावेळेला खूप जसा निराश होऊन जातो, खूप मेहनत करतो तरी तुम्हाला एखादी गोष्ट भेटत नाही आहे किंवा खूप डिप्रेशनमध्ये तुम्ही आलेला आहे, तर हा तारक मंत्र तुम्ही म्हणून बघा किंवा एकदा ऐकून बघा किती विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होऊन जातो स्वामीप्रती। आणि तुमच्या घरामध्ये भांडणं होत राहतात, नवरा बायकोची भांडण असो, मुला मुलींची भांडणं असो किंवा आई मुलाचं भांडण सुद्धा असो, तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर त्यासाठीही हा एक रामबाण उपाय आहे। त्यानंतर तुमचा जे मुलगा आहे खूप हट्टीपणा करतो, म्हणजे काहीच ऐकत नाही, आणि आजकालची मुले जसं की एखादं मोबाईलचं सर्वात मोठं उदाहरण आहे, मोबाईल जर घेतलं तर द्यायचं नाव नाही आहे, त्यांचा जे लक्ष आहे तो केंद्रित होत नाही आहे। म्हणजे ज्यांना जसं अभ्यास करायचा आहे मुलांना, तर ते मुलं अभ्यास सोडून इकडे तिकडे गेम खेळू, पबजी खेळू, त्या ऑनलाईन गेममध्ये किंवा व्हिडिओ बघण्यामध्ये मोबाईलमध्ये जास्त गुंतलेले असतात, त्यांना काहीच भानच नसतो। तर अशा मुलांना कसं आपल्याला वळण लावायचं आहे, त्यांना कसं नियंत्रित करायचं आहे, तर त्यासाठीही तारक मंत्र हा रामबाण उपाय आहे। तारक मंत्रमध्ये एवढी शक्ती आहे की काय सांगू तुम्हाला। तर त्याची शक्तीचा महिमा जे आहे, जेव्हा तुम्ही करणार आहे तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येणार आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी, म्हणजे हे तारक मंत्र म्हणण्यामध्ये एवढंच नाही, मोठं आहे। तर हे तारक मंत्र म्हणल्याला जर निर्जीव झालेला आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये काही उद्देशच नाही आहे, असं वाटतं ना कधी कधी आपल्याला की आपल्या आयुष्यामध्ये आता काहीच ठेवलेलं नाही आहे, काहीच नाही, आता जगायची सुद्धा इच्छा नाही आहे, तर तशा व्यक्तीला धीर देण्याचं काम करतो हा तारक मंत्र। तुमच्या घरातील जे व्यक्ती आहेत, जे माणसं आहेत तुमचे, ते व्यसनी आहेत, ते ड्रिंक करता आहे किंवा ते सिगरेट पिता आहे, स्मोकिंग करता येते, गोवा असो, दारू असो, गुटखा असो, सिगरेट असो, कोणत्याही प्रकारचं जर त्यांना व्यसन असं, त्याच्यावर सुद्धा रामबाण उपाय आहे। फक्त माणसांना कळतं ह्या गोष्टी की बाबा ड्रिंक करू नये, त्याने काय होतं की आपला पैसा जातो, आपलं शरीर जातो, 4 लोकांमध्ये आपलं नाव जातो, परत ड्रिंक करून आल्यावर माणूस शांततेने झोपणार तर नाही, तर तो बायकोशी विनाकारण वादविवाद घालतो, त्याचा परिणाम मुलांवरती पडतो, पण मुलं पण आपले तसेच वागतात। म्हणजे एका कारणामुळे किती आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतात, तर त्यावर सुद्धा रामबाण उपाय आहे आपलं तारक मंत्र। एखादा व्यक्ती आहे खूप आजारी, म्हणजे सारखं आजारी पडतोय किंवा आजार पण खूप मोठा आहे, तर त्यांना दवा वगैरे तर चालू असणार आहे, पण त्यांना दुवाची सुद्धा गरज आहे, जे खूप फरक पडणारा आहे, तो आहे आपलं तारक मंत्र। तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टीचं, तुमची तब्येत चांगली नसते, घरामध्ये सारखं वादविवाद होतात, तुमच्या मुलांसोबत भांडणं होतात किंवा भावांची भांडणं होतात, त्यावर सुद्धा रामबाण उपाय आहे आपलं तारक मंत्र। तर एवढ्या सगळ्या गोष्टीवरती इफेक्टिव्ह आहे तारक मंत्र। तर काय नेमकं आहे तारक मंत्र आणि कसं त्याला सिद्ध करायचं आहे, काय तारक मंत्राचा पाणी बनवायचं आहे, तर ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात आधी तुम्हाला एका ग्लासमध्ये, एका वाटीमध्ये, एका तांब्यामध्ये, ज्याच्यामध्ये वाटलं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घ्या। तर जसं आता हा ग्लास आहे, याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी, आणि त्यानंतर 3 बोट आहे, मधली 3 बोटं आपल्याला ह्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे। बुडवून तसंच आपल्याला हात धरून आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र 11 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणलं तर चालेल, पण 11 वेळा जर तुम्ही म्हणणार आहे, तर जेवढं जास्त वेळा तुम्ही म्हणणार आहे तेवढे व्हायब्रेशन्स आपले त्याच्यामध्ये जाणार आहे। ते व्हायब्रेशन झाल्यानं तुझं साधं पाणी आहे तो तीर्थ बनणार आहे, आणि जेवढी एनर्जी, जो शक्तीमध्ये, जो मंत्रामध्ये जो शक्ती आहे, जे ऊर्जा आहे, ते ऊर्जा पूर्ण डायरेक्ट त्या पाण्यामध्ये जाणार आहे, आणि तो पाणी तीर्थ होऊन एकदम पॉवरफुल औषधाचं काम करणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्राचा पाणी बनवायचं आहे, आणि त्यानंतर तो जो पाणी आहे, तुम्ही फक्त एका व्यक्तीला जर बनवत असाल तर फक्त त्या एका व्यक्तीसाठी तुम्ही स्वामींना सांगून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही पाणी बनवू शकता। पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही सगळ्यांसाठी पाणी बनवायचं आहे, तर साधा तुम्ही पाण्यामध्ये बोटं ठेवून साधा तुम्ही तारक मंत्र 11 वेळा म्हणा, आणि त्यानंतर सगळ्यांना ते पाणी तुम्हाला प्यायला द्यायचं आहे।
सगळ्यांना तुम्ही घोट घोट, आता हे पण तुम्ही कसं करू शकता की तीर्थ जसं आपण देतो प्रत्येकाला तसं आपल्याला तो तीर्थ द्यायचा आहे. जर नाही असं झालं की आता सध्या कोणी नाही आहे तर तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही घरामध्ये जे तुमची कळशी भरून ठेवता, पाणीचा हांडा भरून ठेवता किंवा माठ भरून ठेवता, जे काही असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये हा पूर्ण पाणी टाकू शकता, जेणेकरून तो जो पूर्ण हांड्यातलं जो पाणी आहे तो सुद्धा तीर्थ होणार आहे. आणि त्या प्रकारे तो तुम्ही स्वयंपाकाला सुद्धा वापरू शकता, म्हणजे स्वयंपाका थ्रू सुद्धा तो पाणी त्यांच्या पोटामध्ये जाणार आहे आणि तो त्याचा काम करणार आहे. तर असं तारक मंत्राचा पाणी आपल्याला बनवायचं आहे आणि ह्याची अनुभूती खूप खूप लोकांना आलेला आहे. सर्वात जास्त ह्याची जी प्रचिती आलेली आहे ते कोरोना काळामध्ये, कारण कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती, खूप बिकट परिस्थिती झाली होती. तर स्वामी केंद्रातील जेवढे सेवेकरी होते सर्व सेवेकरी एकदम कडक नियमाने हा तारक मंत्र रोज रोज कंटाळा न करता रोज तारक मंत्राचा उपयोग त्यांनी केलेला आहे. आणि एकही सेवेकरींना ज्यांनी तारक मंत्राचा सेवा केलेली आहे, एकही सेवेकरांना कोरोना झालेला नव्हता. तर अशा हा, आणि जे एकदम खूप लास्ट स्टेजवरती होते तसे सुद्धा जे कोरोनाग्रसित जे सेवेकरी होते त्यांना सुद्धा तारक मंत्राच्या पाण्याने खूप चांगलं रिझल्ट दिलेला आहे. तारक मंत्राचा चमत्कार जे आहे कोरोना काळामध्ये खूप लोकांना आलेला आहे. त्याच्यामुळे तारक मंत्राचं पाणी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करा आणि तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहे, एवढे सगळ्या प्रॉब्लेमवरती हा एक मात करू शकता. तुम्ही सारखं आजारी पडताय, तुमची कंबर दुखते, पोट दुखते, तुम्हाला डोकं दुखते, काही त्रास होत असेल तर तरी सुद्धा तुम्ही हे पाणी घेऊन तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. तर तारक मंत्राचा पाणी खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही स्वतः करा, म्हणजे त्यावरून तुम्हाला सुद्धा त्याची प्रचिती नक्कीच येणार आहे. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.